नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट CHO या सीरीजमध्ये. तर ही जी सीरीज आहे आपली, ती CHOचे जे स्टुडंट्स अभ्यास करत आहेत, त्या स्टुडंटसाठी असणार आहे. या सीरीजमध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड MCQ जे की एक्झाममध्ये येऊ शकतात, ठीक आहे, अशा MCQचा आपण अभ्यास करून घेणार आहोत. आणि ही जी सीरीज असणार आहे, ती पूर्णपणे मराठीत असणार आहे. आणि या सीरीजचा आजचा 25th एपिसोड आहे. जर कोणी अगोदरचे जे 24 एपिसोड्स आहेत, ते जर बघितले नसतील, तर सर्वांनी जाऊन काय करायचं, अगोदर ते एपिसोड बघून यायचे, जेणेकरून तुम्हाला एक लिंक लागेल. तर आजचा जो एपिसोड आहे तो सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचे आहे, कमेंट करायचे आहेत, कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक द्यायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवायचा आहे, जे की CHOचा अभ्यास करत आहेत. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि YouTubeप्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहे. तिथं पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. तर आजचा क्वेश्चन बघूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, ॲडिक्वेट फ्लूइड रिसस्पिटेशन इन पेडियाट्रिक क्लायंट इज बेस्ट कॅरेक्टराइज्ड बाय व्हिच युरिन आउटपुट. तर हा जो क्वेश्चन होता मी तुम्हाला काल होमवर्कमध्ये दिला होता. तर बऱ्याचशा स्टुडंटने आपल्याला आन्सर्स केलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. तरी पण एक वेळेस आपण काय करूया, या क्वेश्चनला बघूया. तर बघा, ऑप्शन देतात आपल्याला 0.5 ml per kg per hour, 1 to 2 ml per kg per hour, 3 to 4 ml per kg per hour and 10 to 15 ml per kg per hour. तर जेव्हा आपण काय बघतो, चिल्ड्रन्समध्ये बघतो. ठीक आहे. चिल्ड्रन्समध्ये किंवा पेडियाट्रिक मध्ये युरिन आउटपुट जेव्हा आपण असेच करतो, तेव्हा ते 1 ते 2 ml पर केजी पर हॉवर यायला पाहिजे. जर याच्यापेक्षा कमी असेल, तर आपण काय म्हणू शकतो, जे की फ्लुइड रिसस्पिटेशन जे आपण देतो आहे, ते काय झालं आहे, ते काय नाहीये, इनफ नाहीये. ठीक आहे, इनफ नाहीये. फ्लुइड रिसस्पिटेशन आपण का देत होतो? कारण तिथे काय असू शकतं, त्या बेबीला डिहायड्रेशन असू शकतं. ठीक आहे. त्या बेबीला डिहायड्रेशन असेल किंवा त्या बेबीला बर्न झालेला असेल. ठीक आहे. त्या केसेसमध्ये आपण काय केलं, फ्लुइड रिसस्पिटेशन करत असतो. आणि फ्लूइड रिसस्पिटेशन करत असताना आपल्याला ते चेक करणं खूप गरजेचं आहे. अंडर कुठली प्रोसेस आपली? नर्सिंग प्रोसेस इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन ह्या नर्सिंग प्रोसेसमध्ये जेव्हा आपण नर्सिंग प्रोसेस करतो, तेव्हा केअर प्लॅनमध्ये आपला शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे इव्हॅल्युएशनचा. आणि जेव्हा आपण इव्हॅल्युएट करत असतो, तेव्हा आपल्याला बघायला पाहिजे, की जे आपण ट्रीटमेंट देतो, जे आपण फ्लूइड रिसस्पिटेशन देत होतो, ते व्यवस्थित जातं आहे का? ते इफेक्टिव्ह आहे का? किंवा त्याची टॉक्सिसिटी तर नाही झाली ना? ते ओव्हर तर झालं नाही ना? हे आपलं बघणं काय आहे, एक ॲज अ नर्सिंग प्रोफेशनल म्हणून आपलं ते एक काम आहे. तर जर त्या बेबीचे जे आहे ते युरिन आउटपुट जर 1 to 2 ml पर केजी पर हॉवर येत असेल, तर याचा अर्थ असा आहे, की जो मी फ्लुइड रिसस्पिटेशन दिलं आहे, ते काय आहे, आता इनफ आहे. आणि तुम्ही काय करू शकता, त्या चाइल्डला फ्लूइड जे आहे ते नंतर काय करू शकता, थांबवू शकता किंवा काय करू शकता, टेपर ऑफ करू शकता डिपेंडिंग ऑन युअर काय असणार आहे त्याचे कंडिशन. ठीक आहे. पण ॲट धिस कंडिशन 1 to 2 ml पर केजी पर हॉवर हे काय आहे, एक ॲडिक्वेट फ्लुइड रिसस्पिटेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन बघा. द कन्सेप्ट ऑफ मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल प्लस फिमेल वॉज इंट्रोड्युस्ड ॲज पर द रिकमेंडेशन ऑफ व्हिच कमिटी. आपल्याला काय विचारलं आहे, मेल आणि फिमेल जे आहेत मल्टीपर्पज हेल्थ वर्कर हे काय सांगितलेलं आहे आपल्याला, कुठल्या कमिटीने सांगितलेलं आहे हे विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये दिले आपल्याला भोर कमिटी, करतार सिंग कमिटी, चड्डा कमिटी आणि श्रीवास्तव कमिटी. ठीक आहे. तर ह्या ज्या कमिटीज आहेत त्या आपण काय करूया, वन बाय वन बघूया. ठीक आहे. त्या कमिटीज ज्या आहेत त्या आपण वन बाय वन बघणार आहोत. बघूया. फर्स्ट जी कमिटी झाली होती, ती कुठली आली होती कमिटी, आपली भोर कमिटी आली होती. भोर कमिटी जी आहे ती पहिल्यांदा आली होती, जी की आली होती 1943 मध्ये. कधी आली होती? 1943 मध्ये. याच कमिटीला अल्सो नोन ॲज, याच कमिटीला काय म्हटलं होतं आपण? हेल्थ सर्व्हे अँड अँड डेव्हलपमेंट कमिटी. त्याच कमिटीला आपण काय म्हटलं होतं? हेल्थ सर्व्हे आणि डेव्हलपमेंट कमिटी, जी की फर्स्ट कमिटी काय झाली होती? स्थापन झाली होती. हे कमिटी काय म्हणतंय? ही कमिटी बोर्डने आपल्याला काय सांगितलं? बोर्ड काय म्हणतो? तुम्ही काय करा? डेव्हलप करा. काय डेव्हलप करा? PHCs डेव्हलप करा आणि त्या कसा करा? 2 स्टेजमध्ये डेव्हलप करा. फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज असं काय करा? 2 स्टेजमध्ये डेव्हलप करा. मग फर्स्ट स्टेजमध्ये तुम्ही काय करा, एक पी-एच-सी 40,000 पॉप्युलेशनसाठी तुम्ही काय करा, एक पी-एच-सी तिथे तयार करा. त्या पी-एच-सीमध्ये काय असणार, 2 डॉक्टर असणार, ठीक आहे. 1 नर्स असणार, 4 पब्लिक हेल्थ नर्स असणार, 4 जे असतात ते तुमचे काय असणार, सॅनिटरी इन्स्पेक्टर असणार आणि अदर हेल्थ केअर स्टाफ असणार आणि तिथे क्लास 4 वर्कर्स पण असणार. ठीक आहे. क्लास 4 वर्कर्स पण असणार. हे कोणी सांगितलं होतं आपल्याला? बोर्डने सांगितलं होतं. त्यांनी काय सांगितलं, की पी-एच-सी बनवा तुम्ही. प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स बनवा. जे सेंटर्स तुम्ही काय करा, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज अशा 2 स्टेजमध्ये बनवा. फर्स्ट स्टेजमध्ये काय करा तुम्ही, पी-एच-सी बनवा. किती? पर 40,000 पीपलसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सेकंड स्टेजमध्ये काय म्हणा, सेकंड स्टेजलाच काय म्हणतात, तर 3 मिलेनियल प्लॅन. ठीक आहे. 3 मिलियन प्लॅन असं सुद्धा कशाला म्हणतात, सेकंड स्टेजला म्हणतात. त्याने काय सांगितलं मग? मग तुम्ही सेकंड स्टेजमध्ये काय करा, प्रायमरी हेल्थ युनिट
प्रायमरी हेल्थ युनिट तयार करा आणि काय करा सेकंडरी हेल्थ युनिट तयार करा. सेकंडरी हेल्थ युनिट तयार करा. प्रायमरी हेल्थ युनिट जे आहे ते किती 75 बेड्स तयार करा आणि जे सेकंडरी हेल्थ युनिट आहे ते काय करा 650 बेड्सचं तयार करा. ठीक आहे. आणि हे तुमच्या हे काय करा तुम्ही 75 बेडचं तुमचं प्रायमरी हेल्थ युनिट असायला हवं आणि सेकंडरी हेल्थ युनिट जे असायला हवं ते तुमचं किती 650 बेडचं असायला हवं. हे आपल्याला कोणी सांगितलं होतं? भोरने सांगितलं. त्याचबरोबर भोरने अजून आपल्याला एक महत्त्वाची कन्सेप्ट दिली होती ती म्हणजे सोशल फिजिशियनची. सोशल फिजिशियन सोशल फिजिशियन म्हणजे असे जे काय आहेत तुमच्या जे लोकल विलेज आहे, त्या विलेजमध्ये तिथले जे लोकल लोक आहेत, त्या लोकांना काय करा, तुम्ही काय करा, एक कोर्स करायला लावा. कशाचा? हेल्थ रिलेटेड आणि त्यांना काय करा, सोशल फिजिशियन असं नाव द्या. ज्यांना काय असेल, हेल्थची बेसिक इन्फॉर्मेशन असेल. हे आपल्याला कोणी सांगितलं? बोरने 1943 मध्ये ठीक आहे. म्हणजे खूप पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा काय होतं लोकांना एवढी अवेअरनेस नव्हती हेल्थच्या बाबतीमध्ये वगैरे जेवढे तेव्हा डॉक्टर्स उपलब्ध नव्हते. तेव्हा त्यांनी काय केलं सोशल फिजिशियन अशी एक कन्सेप्ट आणा, जेणेकरून काय होईल तुम्हाला हेल्थच्या दृष्टीने एक बेसिक नॉलेज असणारे पर्सनल तुमच्या त्या गावामध्ये, तुमच्या त्या कम्युनिटीमध्ये तयार होतील. हे आपल्याला कोणी सांगितलं होतं? भोरने सांगितलं होतं. ठीक आहे. भोरने आपल्याला काय सांगितलं? भोरची जी कम्युनिटी होती त्या कमिटीला काय म्हणतात? हेल्थ सर्व्हे अँड डेव्हलपमेंट कमिटी असं सुद्धा म्हणतात आणि भोरने काय सांगितलं आपल्याला 2 स्टेजमध्ये काय करा तुम्ही पी तयार करा. पी-एच-सी जे आहे ते 40,000 पॉप्युलेशनसाठी पहिल्यांदा तयार करा. त्याच्यामध्ये 2 डॉक्टर द्या, 2 नर्सेस द्या, 4 पब्लिक हेल्थ नर्स द्या, 4 सॅनिटरी इन्स्पेक्टर ठीक आहे. एस-आय म्हणजे काय सॅनिटरी इन्स्पेक्टर द्या आणि काही क्लास 4 वर्कर्स द्या. आणि जेव्हा तुम्ही सेकंड स्टेजमध्ये येणार तेव्हा काय करा तुम्ही जे प्रायमरी हेल्थ युनिट आणि सेकंडरी हेल्थ युनिट असं काय करा त्याचं बायफर्केशन करा. प्रायमरी हेल्थ युनिटमध्ये तुम्ही 75 बेडमध्ये तुम्ही सेवा द्या आणि सेकंडरी युनिटमध्ये तुम्ही काय करा 650 बेडमध्ये सेवा द्या. हे रिकमेंडेशन कोणी केले होते? कोर कमिटीने केले होते. ठीक आहे. कोर कमिटीच्या नंतर आली होती तुमची मुद्दलेयार कमिटी. ठीक आहे. मुद्दलियार कमिटी. मुद्दलियार कमिटी ही आली होती 1962 मध्ये. ठीक आहे. 1962 मध्ये कुठली आली होती? मुद्दलियार कमिटी आली होती. अल्सो नोन ॲज हिलाच काय म्हणतात? हिलाच म्हणतात हेल्थ सर्व्हे एंड प्लॅनिंग कमिटी. ठीक आहे. बोर्डची कुठली होती? डेव्हलपमेंट कमिटी होती. इथं कुठे आहे? प्लॅनिंग कमिटी आहे. ठीक आहे. मग या मुद्दलियार कमिटीनं काय केलं? मुद्दलियार कमिटीला असं वाटलं, की बाबा भोर कमिटीने ज्या पी-एच-सी तयार केलेल्या आहेत, त्या पी-एच-सीमध्ये जे आहे ते स्ट्रेंथनिंग व्यवस्थित नाही. त्या पी-एच-सी तर तुम्ही बनवलेल्या आहेत, पण तुम्ही काय करायला पाहिजे? त्या पी-एच-सीचं स्ट्रेंथनिंग करायला पाहिजे. त्या पी-एच-सीमध्ये जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, जे हेल्थ केअर स्टाफ आहे, जे क्लास 4 स्टाफ आहेत, त्यांना काय करायला तुम्ही प्रशिक्षण द्यायला पाहिजे किंवा तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुधारायला पाहिजे. तिथल्या जे बेडच्या कॅपॅसिटीज आहे त्या सुधारायला पाहिजे. मेडिसिनची अवेलेबिलिटी आहे ती सुधारायला पाहिजे. मग मुदलियार कमिटीने काय म्हटलं, ज्या पी-एच-सी बनवल्या आहेत, पी-एच-सी ज्या आहेत मेड बाय भोर कमिटी भोर कमिटी should be sorry, should be should be strengthened first and then only then only new PHCs new PHCs should be made. implement. म्हणजेच काय भोर कमिटीने ज्या काही पी-एच-सी बनवल्या आहेत, अगोदर त्यांचं काय करा व्यवस्थित त्या चालवा. त्याच्यानंतरच काय करू शकतो आपण नवीन पी-एच-सी बनवू शकतो. हे कोणी सांगितलं आपल्याला महत्त्वाचा पॉइंट मुद्दलियार कमिटीने सांगितलं. तर मुद्दलियार कमिटीच्या नंतर लगेचच पुढच्याच वर्षी कुठली कमिटी आली? चड्डा कमिटी आली. चड्डा कमिटी आली लगेचच पुढच्या वर्षी 1962 मध्ये ती आली होती कुठली? मुद्दलियार कमिटी आणि लगेचच चड्डा कमिटी आली 1963 मध्ये म्हणजे पुढच्याच वर्षी. ठीक आहे. मुद्दलियार कमिटी काय केलं चड्डा कमिटीने काय केलं होतं नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम या प्रोग्रामवर कुणाचा फोकस होता तर चड्डाचा फोकस कुठं होता नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्रामवर होता. मग एन-एम-ई-पी म्हणजेच नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम सोबतच तो काय म्हटला फॅमिली प्लॅनिंग ठीक आहे. फॅमिली प्लॅनिंग याच्यावर पण फोकस होता. ठीक आहे. याच्यावर पण फोकस होता. पण याचा प्रॉब्लेम काय होता, की ह्याने काय केलं दोन्ही वेळेस ठीक आहे. दोन्ही प्रोग्रामवर ॲट अ टाईम फोकस केला आणि त्याने जे काही त्याने हेल्थ वर्कर्स दिले होते, ते काय करत होते ॲट अ टाईम मलेरियाचा पण सर्व्हे करत होते आणि ॲट अ टाईम फॅमिली प्लॅनिंगचा पण सर्व्हे करत होते. पण याचं होत काय होतं, याच्यामुळे झालं काय, की तुमचा ना तर एकतर मलेरियाचा पण सर्व्हे व्यवस्थित झाला नाही किंवा तुमचा फॅमिली प्लॅनिंगचे पण टार्गेट्स व्यवस्थित कंप्लीट झाले नाही. त्याच्यामुळे चड्डाने काय केलं होतं, 2 दगडांवर पाय ठेवले होते. तो काय म्हटला, "मी मलेरियाचं पण काम जे आहे त्याच हेल्थ वर्करकडून करून घेणार आणि जे फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम्स आहेत ते पण मी काय करणार त्याच वर्करकडून कंप्लीट करून घेणार." त्याच्यामुळे काय झाला, प्रॉब्लेम्स काय झाला तिथे आला होता, की त्यांचे जे प्रोग्राम्स आहेत ते व्यवस्थित पार पडले नाही.
ठीक आहे. मग त्याने काय केलं, मग त्याच्यानंतर जी कमिटी आली ती आली जंगलवाला कमिटी. ठीक आहे. जंगलवाला कमिटी. जंगलवाला कमिटी, ह्या जंगलवाला कमिटीने काय केले, काही चेंजेस केले. ठीक आहे. त्यांनी काय केले चेंजेस, सॉरी, जंगलवाला जी कमिटी होती ती आली होती 1967 मध्ये. 1967 मध्ये त्याच्या अगोदर एक कमिटी आली ती म्हणजे मुखर्जी कमिटी. मुखर्जी कमिटी. मुखर्जी कमिटीने काय केलं होतं, की फॅमिली प्लॅनिंगवाला पोर्शन जो आहे तो सेपरेट केला आणि जो मलेरिया एरेडिकेशन प्रोग्रामवाला जो आहे तो सेपरेट केला. म्हणजे त्याने काय केलं, मुखर्जीने काय केलं, फॅमिली प्लॅनिंग आणि मलेरिया प्रोग्राम ह्या दोघांना काय केलं, डिलिंक केलं. ठीक आहे. डिलिंक करण्याचं काम मुखर्जीने केलं. जे चड्डाने काय केलं होतं, एकाच वर्करला दोन्ही पण कामं देऊन ठेवले होते. ते कामं काय केले, मुखर्जीने सेपरेट केले. त्याच्यानंतर मग आली आपली कुठली, जंगलवाला कमिटी जी केली होती 1967 मध्ये. ठीक आहे. मुखर्जी कधी आली होती, 1965 मध्ये. चड्डा आली 1963 मध्ये, मुखर्जी आली 1965 मध्ये. त्याच्यानंतर 2 वर्षांनी परत कुठली आली, जंगलवाला आली. जंगलवाल्याचं म्हणणं काय होतं, जंगलवाला जरी नावामध्ये जंगल आलं, तरी पण याने काम पण खूप सुटसुटीत, खूप माणसासारखे कामं केलेली आहेत. याने काम काय केलं, की बाबा काय म्हटलं, जी तुमची प्रायव्हेट प्रॅक्टिस जी आहे डॉक्टर्सची, प्रायव्हेट प्रॅक्टिस जी आहे डॉक्टर्सची, ती काय केली पाहिजे, बंद केली पाहिजे, बॅन केली पाहिजे. ठीक आहे. डॉक्टरांनी फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर कार्यरत आहेत, त्यांनी फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच काम केलं पाहिजे. त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायला नाही पाहिजे. हे कोणी सांगितलं आपल्याला, जंगलवाला कमिटीने सांगितलं. त्याच्यानंतर त्याने काय सांगितलं, की इक्वल पे फॉर इक्वल वर्क. इक्वल वर्क. म्हणजे जर एखादा सर्व्हे जर ए-एन-एम करत असेल, एखादा सर्व्हे जर आशा करत असेल, एखादा सर्व्हे जर एम-पी-डब्ल्यू करत असेल, ठीक आहे. म्हणजे जर ए-एन-एमनी जर 5 घरांचा सर्व्हे केला आणि जर तिला त्याच्यामागे ₹50 मिळत असतील, तर आशाला पण त्या सेम कामासाठी ₹50च मिळाले पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच जर आशा जी आहे तिची एज्युकेशन क्वालिफिकेशन कमी आहे आणि ए-एन-एम जी आहे तिची एज्युकेशन क्वालिफिकेशन जास्त आहे, पण त्यांचं काम जर सेम असेल, तर त्यांचा पेमेंट पण कसा असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. हे कोणी सांगितलं आपल्याला, जंगलवाला कमिटीने सांगितलं. जंगलवाला कमिटीने अजून काय काम केलं? जंगलवाला कमिटीने काम केलं म्हणजे इंटिग्रेशन ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. जेणेकरून काय होईल, हेल्थकडे काय होईल, एक युनिफाईड अप्रोचने जाता येईल आपल्याला. युनिफाईड अप्रोचने जाता येईल. युनिफाईड अप्रोचने आपल्याला काय करता येईल, हेल्थकडे बघता येईल. म्हणजेच जंगलवाला कमिटी जी आहे ती काय म्हटली, की बाबा फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, वेगवेगळ्या आजारांसाठी काय केलं, वेगवेगळे हॉस्पिटल केले. फॉर एक्झाम्पल हे तुम्ही काय केलं, मेंटल इलनेससाठी केलं. हे तुम्ही काय केलं, तुमच्या फक्त जे डायबिटिक्सच्या रिलेटेड आहेत, हे फक्त तुम्ही हायपरटेन्शनच्या रिलेटेड, ठीक आहे. आणि हे तुम्ही काय केलं, फक्त नेफ्रोच्या रिलेटेड तुम्ही असे हॉस्पिटल तयार केले. म्हणजे तुम्ही जो हे काय केलं, वेगवेगळे हॉस्पिटल्स जे होते, त्याला त्यांनी काय केलं, एका छताखाली आणलं. ठीक आहे. एका छताखाली आणलं आणि एक युनिफाईड अप्रोच तयार केला. म्हणजे इथे जो एक डॉक्टर बसलेला असेल, तो ठरवणार, की काय करणार आहे आपण, कुठल्या युनिफाईड वेने त्या पेशंटला अप्रोच करायचंय. मग तिथेच तुम्हाला तिथे मेंटल हेल्थचे पण तिथे तुम्हाला गाईडन्स मिळेल. तिथेच तुमचे जे अदर हेल्थ रिलेटेड कंडिशन पण आहेत, त्या पण तिथेच मॅनेज होतील. म्हणजे तुम्हाला वेगवेगळीकडे जाण्याची गरज होणार नाही. हेल्थ स्टेटस जे आहे ते डायव्हर्सिफाय होणार नाही. ती कशी होईल, युनिफाय होईल. हे कोणी सांगितलं आपल्याला, जंगलवाला कमिटीने काय केल्याच्या रेकमेंडेशन केल्या होत्या. जेणेकरून काय होईल, तुमच्या हेल्थ जे आहे त्या इंटिग्रेशन्स होत राहतील. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जंगलवाल्याने अजून एक काय सांगितलं, जंगलवाल्याने आपली काय मेजर केली, सिनियॉरिटी. ठीक आहे. सिनियॉरिटी म्हणजे जी हेल्थ हेल्थ ऑर्गनायझेशन आहेत, त्या हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये काय असायला पाहिजे, एक सिनियरिटी असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? एक सिनियरिटी असायला पाहिजे. जेणेकरून काय होईल, तुमची जी वर्क्स आहेत त्यांना काय होईल, एक ऑर्डर मिळेल. ठीक आहे. ऑर्डर मिळेल. म्हणजे एखादी जर ऑर्गनायझेशन असेल, फॉर एक्झाम्पल एखादं मेडिकल कॉलेज आहे, ते तुमचं डीन असणार. ठीक आहे. डीन असणार, त्याच्यानंतर एच-ओ-डी असणार, त्याच्यानंतर प्रोफेसर्स असणार, त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर्स असणार, त्याच्यानंतर काय असणार, एस-आर असणार, त्याच्यानंतर काय असणार, जे-आर असणार, त्याच्यानंतर काय असणार, इंटर्न असणार. ही काय झाली, मेडिसिनची झाली. त्यानंतर अजून डीनच्या नंतर इकडे कोण असणार, मेट्रन असणार. ठीक आहे. मेट्रन असणार, त्याच्यानंतर असिस्टंट मेट्रन असणार, त्याच्यानंतर काय असणार, इन्चार्ज असणार, त्याच्यानंतर काय असणार, तुमचा स्टाफ असणार. ही जी हायरार्की आहे, ही जी सिनियरिटी आहे, ही कोणी सांगितली आपल्याला, जंगलवाला कमिटीने सांगितली. कोणी सांगितली आपल्याला, जंगलवाला कमिटीने सांगितली, की तिथे हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये काय असली पाहिजे, सिनियरिटी असली पाहिजे. जेणेकरून काय होतील, कामं तुमचे व्यवस्थित. त्यानंतर जी कमिटी आली, ती आली करतार सिंग कमिटी. ठीक आहे. करतार सिंग कमिटी. ठीक आहे. झाली 1973 मध्ये आली. करतार सिंग कमिटीलाच अजून काय म्हणतात, कमिटी ऑफ एम-पी-डब्ल्यू अंडर हेल्थ हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंग.
म्हणजेच एम-पी-डब्ल्यू जे आहे, ठीक आहे. एम-पी-डब्ल्यू जे आहे ही कन्सेप्ट कोणी दिली आपल्याला? तर आपल्याला करतार सिंग यांनी दिली. करतार सिंगनी काय केली आपल्याला? एम-पी-डब्ल्यूची काय दिली आपल्याला? कन्सेप्ट दिली. मग त्याने काय सांगितलं बाबा, व्हेरियस हेल्थ वर्कर्स जे आहेत, व्हेरियस हेल्थ वर्कर्स व्हेरियस जे हेल्थ वर्कर्स आहेत, त्यांना काय केलं त्यांनी एका सिंगल कॅडरमध्ये घेऊन आले. सिंगल कॅडरमध्ये घेऊन आले. ठीक आहे. सिंगल कॅडरमध्ये घेऊन आले आणि त्याला काय नाव दिलं त्यांनी? एम-पी-डब्ल्यू दिलं. ठीक आहे. मग ज्या अगोदरच्या ज्या ए-एन-एम्स वगैरे होत्या, त्याला त्यांनी काय केलं? एम-पी-डब्ल्यू फिमेल म्हटला. ठीक आहे. एम-पी-डब्ल्यू आणि फिमेल वर्कर म्हणजे मल्टीपर्पज वर्कर फिमेल आणि जे व्हायटल स्टॅटिस्टिक्स आणि जे हेल्थ सर्व्हे करणारे अदर मेल जे हे होते हेल्थ पर्सनल होते त्यांना काय केलं त्यांनी एम-पी-डब्ल्यू मेल असं म्हटलं. मल्टीपर्पज वर्कर मेल असं म्हटलं आणि यांना सुपरवाईज करण्यासाठी त्यांनी काय केलं? सुपरवायझर्स नेमले. त्याला तो काय म्हणायचा? लेडी हेल्थ सुपरवायझर असं आपण म्हणायचो. ठीक आहे. हे आपल्याला कोणी सांगितलं? करतार सिंग कमिटीने सांगितलं होतं. करतार सिंग कमिटी जी आहे ती कमिटी ऑफ एम-पी-डब्ल्यू अंडर हेल्थ अँड फॅमिली असिस्टंट हे जे काय आहे करतार सिंग कमिटीचं ध्येय होतं. त्याने काय केलं? व्हेरियस हेल्थ कॅटेगरीज ज्या होत्या म्हणजे जसं की तुमचे हेल्थ असिस्टंट असतील, ए-एन-एम असतील, आशा असतील, यांना काय केलं की सिंगल कॅडरचं नाव दिलं ते म्हणजे एम-पी-डब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर. ठीक आहे. मग त्याचे मल्टीपर्पज फिमेल, मल्टीपर्पज मेल असे त्याने काय केलं? 2 डिव्हायडेशन केले आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरही काय म्हणून नेमला? सुपरवायझर नेमला, जो की काय करेल त्या पूर्ण ते जी पी-एच-सी आहे तिथल्या एम-पी-डब्ल्यूवर काय करेल? निरीक्षण ठेवून त्यांच्या कामाचा काय करणार? आढावा घेणार. हे आपल्याला कोणी सांगितलं? करतार सिंग कमिटीने सांगितलं, जी की 1973 मध्ये आली होती. करतार सिंग कमिटीच्या नंतर एक कमिटी आली होती. तिला आपण म्हणतो श्रीवास्तव कमिटी. ठीक आहे. कुठली म्हणतो आपण? श्रीवास्तव कमिटी. तर बघूया श्रीवास्तव कमिटी काय म्हणते? श्रीवास्तवची कमिटी होती 1975 मध्ये आली होती. या कमिटीने काय केलं? रिओरिएंट केलं मेडिकल एज्युकेशन. रिओरिएंट मेडिकल एज्युकेशन जे आहे त्याला काय केलं? परत एक वेगळं स्ट्रक्चर देऊन काय केलं? रिओरिएंट केलं. त्यानंतर त्याने काय केला? करिक्युलम डिसाईड केला कुणाचा? ए-एन-एम्स असतील, ठीक आहे, एम-पी-डब्ल्यू असतील, यांना काय केलं? एक करिक्युलम जो आहे त्यांचा सेट करून दिला, जेणेकरून काय होईल? त्यांचा जो अभ्यासक्रम जो आहे तो काय होईल? असा असेल, जो की आपल्या कम्युनिटीला लागणार आहे. म्हणजे कम्युनिटीच्या नीडच्या बेसिसवर त्याने काय केलं? त्यांचा करिक्युलम सेट केला, जेणेकरून एम-पी-डब्ल्यू जे आहे त्यांना वेगळं प्रशिक्षण देण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. त्यानंतर श्रीवास्तव कमिटीने काय केलं? डेव्हलप्ड रेफरल रेफरल सर्व्हिसेस रेफरल सर्व्हिस जी आहे ती कोणी डेव्हलप केली आहे? श्रीवास्तव कमिटीने. म्हणजे जर एखादा पेशंट सब सेंटरमध्ये मॅनेज नाही झाला, त्याला पी-एच-सीला पाठवा, पी-एच-सीला मॅनेज नाही झाला तर आर-एच किंवा सी-एच-सीला पाठवा. तिथे पण मॅनेज नाही झाला तर काय करा? सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पाठवा आणि तिथे नाही झालं तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पाठवा. तिथे पण नाही मॅनेज झालं तर कुठे पाठवा? मेडिकल कॉलेजला पाठवा. हे कोणी सांगितलं आपल्याला? श्रीवास्तव कमिटीने सांगितलं. ठीक आहे. तर हे जे आहेत आपल्या कमिटीज बद्दल बोललो आपण. तर बघा एकदा आपण क्विकली पटापट रिव्हाईज करून घेऊया. भोर कमिटी 1943 मध्ये आली. त्याने काय सांगितलं आपल्याला? पी-एच-सी बनवा 2 स्टेजमध्ये. हे आपल्याला भोर कमिटीने मेन पॉइंट सांगितला होता. मुद्देलियार कमिटी जी आहे ती 1962 मध्ये आली होती आणि तिने आपल्याला काय सांगितलं होतं? ज्या जुन्या पी-एच-सी आहेत त्यांना स्ट्रेंथन केल्याशिवाय नवीन पी-एच-सी बनवायच्या नाही. त्यानंतर आपली चड्डा कमिटी आली. चड्डा कमिटीने काय केलं? नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम आणि फॅमिली प्लॅनिंग जो प्रोग्राम होता, या दोघांना काय केलं? कंबाईन केलं आणि एकाच वर्करला सांगितलं बाबा तू दोन्ही पण काम कर. त्याच्यानंतर मग मुखर्जी काय म्हणला, की तुम्ही असं नका करू. हे काय करा, की नॅशनल मलेरिया प्रोग्राम एकाला द्या आणि एकाला फॅमिली प्लॅनिंग द्या, जेणेकरून काय होईल? दोन्ही पण कामं व्यवस्थित होतील. त्याच्यानंतर मग जंगलवाला आला आणि जंगलवाला त्याने काय केलं? सगळं जे आहे ते सुटसुटीत केलं. त्याने सिनियरिटी आणली. त्याने काय म्हटलं बाबा डॉक्टरची प्रायव्हेट प्रॅक्टिस बंद झाली पाहिजे. इक्वल पे फॉर इक्वल वर्क असायला पाहिजे आणि जे हेल्थचा अप्रोच असायला पाहिजे तो कसा असायला पाहिजे? युनिफाईड अप्रोच असायला पाहिजे. हे आपल्याला कोणी सांगितलं? जंगलवालांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग करतार सिंग कमिटी आली. करतार सिंग कमिटीने काय केलं? जे काही वेगवेगळे हेल्थ कॅडर होते त्याला काय केलं? एका कॅडरमध्ये आणलं. त्याचं त्याला नाव दिलं एम-पी-डब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर. मग त्या मल्टीपर्पज वर्करला परत त्याने 2 कॅटेगरीज केल्या. मल्टीपर्पज वर्कर मेल, मल्टीपर्पज वर्कर फिमेल अशा 2 कॅटेगरीज त्याने केल्या. त्यानंतर श्रीवास्तव सर आले. श्रीवास्तव सर काय म्हटले, की बाबा मेडिकल एज्युकेशन जे आहे ते कसं झालं पाहिजे? रिओरिएंट झालं पाहिजे. त्याचा करिक्युलम जो आहे तो कसा सेट करणार हे मी सांगतो. त्याप्रमाणे त्यांचा करिक्युलम सेट करा, जेणेकरून काय होईल? पब्लिकला जशी नीड आहे तसं आपल्याला काय करता येईल? जे आहे ते मॅन पॉवर पुरवता येईल. त्यानंतर त्याने काय सांगितलं, बाबा रेफरल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कशा असल्या पाहिजेत, कुठल्या पेशंटला कधी रेफर करायचं, काय-काय ते प्रोटोकॉल्स रेफर करताना फॉलो करायचे, हे सगळं जे आपल्याला श्रीवास्तव कमिटीने काय केलं होतं? रिकमेंड केलं होतं. ठीक आहे. म्हणजे आपला जो हा क्वेशन होता, त्या क्वेशनचा आन्सर काय असणार आहे बघा.
या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे करतार सिंग कमिटी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपला. Emergency contraception pill is not regular method of a family planning when ECP can be taken. म्हणजे काय आपल्याला विचारलंय इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल ECP आपण कधी घ्यायला पाहिजे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, सिंगल डोस इज टेकन ॲज सून ॲज पॉसिबल ऑर विदिन 72 hours आफ्टर अन अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट. सेकंड ऑप्शन म्हणतो बघा 2 टॅब्लेट्स. थर्ड ऑप्शन मध्ये 3 टॅब्लेट्स आणि फोर्थ ऑप्शन काय म्हणतो 4 टॅब्लेट्स जे आहेत ते आपण घ्यायला पाहिजे. तर जे आहे ते आपण ई बद्दल थोडक्यात बघूया बघा. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या आहेत त्या कधी घ्यायला पाहिजे? विदिन विदिन कधी घ्यायला पाहिजे? विदिन 72 अवर्स घ्यायला पाहिजे. तरच त्यांची काय असते इफेक्टिव्ह असतात. ठीक आहे. इफेक्टिव्ह असतात. जर 72 अवर्सच्या नंतर घेतलं तर काय होतं त्यांची इफेक्टिव्हनेस जो होतो तो इफेक्टिव्हनेस काय होतो? कमी होतो. तर 72 तासाच्या नंतर घेतलं तर म्हणजे कुठली टॅब्लेट घेतो आपण? आपण घेतो लिओनॉर्जेस्टेरॉल. ठीक आहे. लिओनॉर्जेस्टेरॉल. किती घेतो? 1.5 mg सिंगल डोस. ठीक आहे. सिंगल डोस कधी घेतो? 72 तासाच्या आत. ठीक आहे. हे काय आहेत आपल्या न्यू गाईडलाईन्सनुसार म्हणजे आत्ताच्या गाईडलाईन्सनुसार. जुन्या गाईडलाईन्सनुसार काय करायचे 0.75 mg घ्यायचे. त्याच्यानंतर परत काय करायचे 12 अवर्स नंतर काय करायचे 0.7 mg जे आहे ते काय करायचे रिपीट करायचे. ठीक आहे. हे काय होता पहिले लिओ हा जो आहे तो रेजिमेंट फॉलो करण्यात यायचा. पण आता काय केला जातो 1.5 mg सिंगल डोस हाच काय केला जातो फॉलो केला जातो. ठीक आहे. हा जर काय केला आपण विदिन 24 अवर घेतलं, विदिन 24 अवर्स जर आपण घेतली, तर त्याची इफिकसी किती असते? 95% त्याची इफिकसी असते. आणि जर आपण काय केलं, आपण जर आहे ते 72 अवर्समध्ये घेतली, त्याची इफिकसी किती जाते? 85% जाते. म्हणजेच 72 अवर्सपेक्षा जर 24 तासाच्या आत जर आपण घेतलं, त्याचं काय होणार आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया की ई-सी-पीचं जे आहे ते मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जे आहे ते काय करतं? म्हणजे लिओनॉर्जेस्टेरॉल नेमकं करतं काय? तर लिओनॉर्जेस्टेरॉल काय करतं? एक तर ते काय करतं ओव्ह्युलेशनला डिले करतं. ओव्ह्युलेशनला काय करतं? डिले करतं. त्यानंतर काय करतं? फर्टिलायझेशनला काय करतं? प्रिव्हेंट करतं. फर्टिलायझेशनला काय करतं? प्रिव्हेंट फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर काय करतं? इम्प्लांटेशनला पण प्रिव्हेंट करतं. इम्प्लांटेशनला पण काय करतं? प्रिव्हेंट करतं. म्हणजे ह्या ज्या 3 गोष्टी ज्या आहेत, ते कोण करतं? आपल्या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल करत असतात. पण इथे एक पॉइंट असा आहे, तो म्हणजे जर फॉर एक्झाम्पल एखादी जी लेडी आहे, ती ऑलरेडी प्रेग्नन्सी आहे. ठीक आहे. म्हणजे काय झालं इम्प्लांटेशन झालेलं आहे. आफ्टर इम्प्लांटेशन ठीक आहे. आफ्टर इम्प्लांटेशन जर तुम्ही ही ई-सी-पी घेतली तर काय होणार नाही तुमचा इफेक्ट काय असणार आहे? इफेक्ट काय असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजे जर एखादी मदर आहे, एखादी वुमन आहे, तिला काय झालं तिने इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल ही कधी घेतली? कधी तिची प्रेग्नन्सी तिथे इम्प्लांट झाल्याच्या नंतर, तर त्या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचा काहीही फायदा होणार आहे का? त्याचा काहीही फायदा होणार नाही. ठीक आहे. जर एखादा क्लायंट असेल, ठीक आहे. एखादी क्लायंट असेल आणि तिला आपण काय केली ई-सी-पी दिली आणि तिने काय केली? ती ओमिट केली. तिने ती काय केली, ती टॅब्लेट जी आहे ती खाल्ली आणि तिने काय केली, वॉमिट केली आणि वॉमिट कधी केली ना विथिन 1 हॉवर. फॉर एक्झाम्पल काय केलं, तुम्ही तिला एक टॅब्लेट दिली आणि 1 तासाच्या आत तिने काय केली, ती वॉमिट केली. तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? डोस जो आहे तो रिपीट करायला पाहिजे. डोस. का? कारण तिचं ऑब्झर्प्शन जे आहे ते व्यवस्थित झालेलं नाहीये त्या टॅब्लेटचं. जी ती टॅब्लेट बाहेर आली याचा अर्थ काय? तिचं ऑब्झर्प्शन झालेलं नाही. जेवढं आपल्याला अमाउंट पाहिजे होतं 1.5 एमजी ते काय झालेलं आहे, अब्झॉर्ब झालेलं नाही. म्हणून आपण काय करणार आहे, अजून टॅब्लेट त्या मदरला देणार. ठीक आहे. त्यानंतर जी ई असते, ई काय असू शकतात, साइड इफेक्ट्स काय असू शकतात? ई साइड इफेक्ट जो आहे तो मोस्ट कॉमन साइड इफेक्ट आहे तो म्हणजे इरेग्युलर ब्लीडिंग. इरेग्युलर इरेग्युलर ब्लीडिंग. अदर साइड इफेक्ट्स काय बघायला मिळतात आपल्याला? नॉझिया बघायला मिळतं आणि डायरिया पण बघायला मिळतो. पण इरेग्युलर हे जे ब्लीडिंग आहे, ठीक आहे, ब्लीडिंग आहे हे मोस्ट कॉमन साइड इफेक्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर कधी घ्यायला पाहिजे? कधी घ्यायला पाहिजे? व्हेन व्हेन देअर इस अ अनप्रोटेक्टेड सेक्स. व्हेन अनप्रोटेक्टेड जर इंटरकोर्स असेल किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्ट असेल, तर काय करायला पाहिजे? घ्यायला पाहिजे. किंवा जर सेक्शुअल असॉल्टची केस असेल तुमच्याकडे एखादी, सेक्शुअली असॉल्टची जर एखादी तुमच्याकडे केस असेल, तर त्या पेशंटला काय करायला पाहिजे? द्यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जर जर एक तुम्ही कंडोम ठीक आहे, तुम्ही कंडोम जो आहे, तुम्ही काय करत असाल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड म्हणून यूज करत असता आणि तो कंडोम जो आहे तो रप्चर झाला असेल, तो कंडोम जर रप्चर झाला असेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे? इमिडिएटली विथिन 72 अवर्स ई घेतली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मिस्ड मिस्ड 2 ऑर मोर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स.
जर एखादी वुमन जी आहे ती काय करते ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत आहे. पण तिने काय केलं 2 ते 3 डोस तिने जर मिस केले असतील तर काय करायला पाहिजे आणि त्या मिस केल्याच्या नंतर जर त्या पिरियडमध्ये त्यांचा जर सेक्शुअल इंटरकोर्स झालेला असेल त्या वुमनचा तर तिने काय करायला पाहिजे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड जी आहे ती यूज करायला पाहिजे जेणेकरून काय होणार त्याची प्रेग्नन्सी तिथे मेंटेन होणार नाही. ठीक आहे. म्हणजे अनवॉन्टेड प्रेग्नन्सीचं जे दर आहे तो कमी करण्यासाठी ई ज्या आहे त्या खूप महत्त्वाच्या आहेत. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. पिल्स बरोबर आपण जे आहे ते अजून इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस पण ॲज अ इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स म्हणून आपण यूज करू शकतो. ठीक आहे. मग आपल्याला क्वेशनमध्ये काय विचारलंय बघा, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जे आहे ते कधी घ्यायला पाहिजे आणि किती घ्यायला पाहिजे? तर ऑप्शन ए जो आहे आपला सिंगल डोस आहे. ऑप्शन बी काय म्हणतो डबल डोस आणि ऑप्शन 3 काय म्हणतो 3 टॅब्लेट्स घ्या. ऑप्शन डी काय म्हणतो 4 टॅब्लेट्स घ्या. पण तसं नाहीये. काय करायचं आपल्याला 1.5 mg सिंगल डोस ऑफ लिव्होनॉर्जेस्टेरॉल विथिन 72 अवर्स घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन ए जो आहे आपला तो करेक्ट असणार आहे. तर बद्दल आपण अजून काय-काय बघितलंय. जर आपण 24 तासाच्या आत घेतलं तर आपली इफिकसी किती बघायला मिळते आपल्याला 95% इफिकसी बघायला मिळते आणि जर 72 तासाच्या आत घेतलं तर आपल्याला 85% जी आहे ती इफिकसी बघायला मिळते. हे आपण बघितलं. ठीक आहे. तर बघितलं की आपण नेमकं करतं काय? तर एक तर ओव्ह्युलेशनला डिले करतं, फर्टिलायझेशनला डिले करतं आणि इम्प्लांटेशन जे आहे तर आपण प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं? करत असतं. आणि जर एखादी मदर असेल, एखादी वुमन असेल, तिला ऑलरेडी प्रेग्नन्सी आहे तिथे, त्याच्यानंतर जर तुम्ही तिला लिव्होनॉर्जेस्टेरॉल दिला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ती प्रेग्नन्सी अबॉर्ट होणार नाही. ती जी आहे ते एक इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणून यूज करतो. अबॉर्शन पिल म्हणून याचा यूज करता येतो का? तर यूज करता येत नाही. जर वॉमिटिंग केली असेल विथिन 1 अवर तर काय करायला पाहिजे आपण? डोस जो आहे तो रिपीट करायला पाहिजे. हे जे आहे ते प्रिव्हियस इयर क्वेशन आहे. ठीक आहे. हे प्रिव्हियस इयर क्वेशन्स आहेत. त्यामुळं आपल्या या सीएटीच्या एक्झाममध्ये येऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑल ऑफ द फॉलोइंग आर व्हायटल स्टॅटिस्टिक्स व्हिच डिटरमाइन कम्युनिटी हेल्थ स्टेटस एक्सेप्ट. याच्यापैकी कुठले जे आहेत ते व्हायटल स्टॅटिस्टिक्स आहेत, पण त्यातला काय नाहीये, एक व्हायटल स्टॅटिस्टिक्स नाहीये, जो काय करत नाहीये, कम्युनिटीची हेल्थ स्टेटस दाखवत नाही आहे. पहिला ऑप्शन आपल्याला काय म्हणतोय? डेथ रेट. ठीक आहे. डेथ रेट. डेथ रेट. वन बाय वन बघूया आपण सगळे ऑप्शन. ठीक आहे. डेथ रेटला आपण काय म्हणू शकतो? क्रूड डेथ रेट असं पण आपण म्हणतो. क्रूड डेथ रेट. क्रूड म्हणजेच काय? टोटल. ठीक आहे. टोटल डेथ रेट. टोटल डेथ रेट ऑफ दॅट कम्युनिटी. त्याला आपण काय म्हणतो? क्रूड डेथ रेट. तर डेथ रेट म्हणजेच काय? नंबर ऑफ डेथ डेथ पर 1000 पॉप्युलेशन. पर 1000 पॉप्युलेशन. त्यालाच आपण काय म्हणतो? डेथ रेट असं आपण म्हणतो. म्हणजे जर सीडीआर जर आपल्याला फॉर्म्युला काढायचा झाला, तर आपण काय म्हणू शकतो? टोटल डेथ इन इयर म्हणजे एका वर्षामध्ये त्या कम्युनिटी झालेल्या इयर डिव्हाइडेड बाय जे आहे ते मिड इयर पॉप्युलेशन ऑफ दॅट कम्युनिटी. गुड इयर पॉप्युलेशन जी आहे ती आपण काय म्हणू शकतो आणि त्याला इंटू 1000 केलं का? कारण आपण पर 1000 कॅल्क्युलेट करतोय म्हणून इंटू 1000 केलं. जर आपण त्याला इंटू 100 केलं असेल तर ते काय येतं आपल्याला पर्सेंटेजमध्ये येतं. ठीक आहे. पर्सेंटेजमध्ये येतं. आपल्याला पर्सेंटेज पाहिजे का? नाही. आपल्याला काय पाहिजे? क्रूड डेथ रेट पाहिजे आहे पर 1000 पर्सन. ठीक आहे. जी 1000 लोकांमागे किती लोकं जी आहे एका वर्षामध्ये मृत्यू पावली यालाच आपण काय म्हणतो? क्रूड डेथ रेट म्हणतो. म्हणजे जी कम्युनिटी आहे, ही जी कम्युनिटी आहे, या कम्युनिटीमध्ये जर समजा 1000 लोकं राहत असतील, तर या 1000 लोकांमध्ये एका वर्षामध्ये किती लोकं काय झाली? मृत्यू पावली. त्यालाच आपण काय म्हणतो? क्रूड डेथ रेट असं आपण म्हणतो. जर एखादी कम्युनिटी असेल आणि तिचा सीडीआर जर जास्त असेल, तर ते काय इंडिकेट करतं? ते इंडिकेट करतं की त्या कम्युनिटीमधल्या हेल्थ फॅसिलिटीज काय आहेत? हेल्थ फॅसिलिटीज ज्या आहेत त्या कशा आहेत? पुअर आहेत. हेल्थ फॅसिलिटीज ज्या आहेत पुअर आहेत. त्या कम्युनिटीमध्ये डिसीजचं बर्डन कसं आहे? जास्त आहे. ठीक आहे. हे आपल्याला काय सांगतं? सीडीआर सांगतो. ठीक आहे. आणि हे कशासाठी यूज करतो आपण? यूज्ड टू डिटेक्ट डिटरमाइन लाईफ एक्स्पेक्टन्सी. लाईफ एक्स्पेक्टन्सी म्हणजे एखादी कम्युनिटी जी आहे, लाईफ एक्स्पेक्टन्सी म्हणजे काय? त्या कम्युनिटीमधली जी लोकं आहेत, ती एव्हरेज किती वर्ष जगतात? त्याला आपण काय म्हणतो? लाईफ एक्स्पेक्टन्सी म्हणतो. मग जर आपल्याला सीडीआर म्हणजे क्रूड डेथ रेट जर मिळाला, तर आपण सांगू शकतो की त्या कम्युनिटीमध्ये जी लोकं आहेत, ती किती मरतात आणि साधारणतः कुठल्या वयापर्यंत मरतात. ठीक आहे.
म्हणजेच आपण आजकाल म्हणतो बघा, की अगोदरची माणसं जी आहेत ती 100-100 वर्ष जगायची. पण आत्ताची जी माणसं आहेत ती 70 वर्ष पण जगणं काय झालंय मुश्कील झालेलं आहे. का? कारण त्याच्यात बरेच कारण आहेत. पोल्युशन आहे, आपलं खाणं आहे, आपल्या राहण्या-खाण्याच्या सवयी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे तुमचे तुम्ही जे जेवण करता जेवणमध्ये जे केमिकल्स आहेत, शेतीचे प्रकार आहेत, त्यानंतर आपली वर्क लाईफ बॅलन्स आहे, पर्सनल लाईफ बॅलन्स आहे, त्यानंतर स्ट्रेस आहे. हे सगळं जे शारीरिक आणि जे मानसिक घटक आहेत, ते तो आपल्या लाईफ एक्सपेक्टन्सीला काय करत असतात, अफेक्ट करत असतात. त्यामुळे आपण काय म्हणतो, की एखादा माणूस एव्हरेज किती वर्ष जगू शकतो याला आपण म्हणतो लाईफ एक्सपेक्टन्सी. मग जर आपल्याला क्रूड डेथ रेट जर कळाला तर आपण काय सांगू शकतो, की ती माणसं त्या कम्युनिटीमध्ये किती वर्ष जगू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आपला सेकंड ऑप्शन आहे बर्थ रेट. बर्थ रेट काय म्हणतो बघा. बर्थ रेट काय म्हणतो नंबर ऑफ बर्थ पर 1000 पॉप्युलेशन इन अ इयर. म्हणजेच काय बर्थ रेट म्हणजेच काय, एका वर्षामध्ये तुमच्या 1000 माणसांमागे किती जी आहे ती नवीन मुलं लाईव्ह जन्माला आली. ठीक आहे. म्हणजे त्याचा फॉर्म्युला जर काढायचा झाला तर आपण काय करू शकतो, टोटल लाईव्ह बर्थ इन अ इयर इन अ इयर डिव्हायडेड बाय मिड इयर पॉप्युलेशन इंटू किती 1000 का? का 1000? कारण आपण पर 1000 पर्सन मागे कॅल्क्युलेट करत आहोत. मग जर एखाद्या कम्युनिटीमध्ये बर्थ रेट जर चांगला असेल, तर आपण काय म्हणू शकतो तिथल्या ज्या मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस ज्या आहेत, चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस ज्या आहेत त्या काय आहेत चांगल्या आहेत. बर्थ रेट म्हणजेच काय टोटल लाईव्ह बर्थ ठीक आहे. म्हणजे जे काही जिवंत जन्मलेल्या बाळांची संख्या तिथे जर खूप जास्त बाळं जर जिवंत जगत असतील, याचा अर्थ काय तिथे मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस ज्या आहेत त्या आपल्या बेस्ट चाललेल्या आहेत. ठीक आहे. तर मग जर तिथे निओनेटल मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच काय जन्मल्या ज्या आहेत ते 28 दिवसांच्या आत जर बच्चू मरण पावत असतील, तर त्याला आपण काय म्हणतो निओनेटल मॉर्टॅलिटी रेट असं आपण म्हणतो. आणि जर तिथे एन-एम-आर जात असेल, तर आपण म्हणू शकतो तिथले जे एम-सी-एच मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कशा आहेत तर पुअर आहेत. तर काय करण्याची आवश्यकता आपल्याला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मग जो बर्थ रेट आहे हा कशासाठी वापरतो आपण? हा वापरतो आपण डिटरमाइन ग्रोथ किंवा पॉप्युलेशन इन कम्युनिटी. त्या कम्युनिटीमधली जी आहे ती ग्रोथ कुठल्या स्पीडने होते, पॉप्युलेशन जे आहे ते कुठल्या स्पीडने काय होते वाढते, हे आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो डिटरमाइन करू शकतो. त्याच्यानंतर आपण काय डिटरमाइन करू शकतो, इट इंडिकेट फर्टिलिटी फर्टिलिटी पॅटर्न. ठीक आहे. त्या जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये जी फर्टिलिटीचा पॅटर्न आहे, तो आपण काय करू शकतो त्याच्यामधून आपण डिटरमाइन करू शकतो. आपण काय करायला पाहिजे, ती जी कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीमध्ये प्रत्येक 1000 लोकांमध्ये जेवढे जास्त बर्थ होत असतील, याचा अर्थ काय, तिथली जी लोकं आहेत, त्यांची जी फर्टिलिटी पॅटर्न आहे, तो चांगला आहे. जर बर्थ रेट कमी असेल, तर आपण काय म्हणू शकतो, त्यांचे जे मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस जे आहेत, त्या आहेत पुअर आहेत किंवा तिथल्या जी लोकांची फर्टिलिटी आहे, त्यांना कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं आपण म्हणू शकतो. जर बर्थ रेट कमी असेल तर. ठीक आहे. आपला फर्स्ट ऑप्शन काय होता डेथ रेट, सेकंड ऑप्शन होता बर्थ रेट. लाईफ एक्स्पेक्टन्सी बघा. एक्स्पेक्टन्सी म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं, की माणूस ऑन एन एव्हरेज किती जगू शकतो, याला आपण काय म्हणतो लाईफ एक्स्पेक्टन्सी म्हणतो. ठीक आहे. हे काय इंडिकेट करतं आपल्याला इंडिकेट लाँग टर्म हेल्थ स्टेटस. लाँग टर्म हेल्थ स्टेटस. एखादी कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीची लाँग टर्म हेल्थ स्टेटस कोण इंडिकेट करतं, तर लाईफ एक्स्पेक्टन्सी करतं. ठीक आहे. आपली काय होत आहे लाईफ एक्स्पेक्टन्सी कमी-कमी होत आहे. कमी-कमी होत आहे. म्हणजे आपल्या लाँग टर्म हेल्थ स्टेटस काय आहे, बरोबर नाही आहे. आपल्या कंट्रीमधील जी लाईफ एक्स्पेक्टन्सी जी आहे ती काय होत आहे, दिवसेंदिवस कमी होत आहे. जर एखाद्या कम्युनिटीची काय आहे, लाईफ एक्स्पेक्टन्सी जी आहे ती चांगली आहे. म्हणजेच काय आहे, त्या बेटर आहे. त्यांची काय आहे, बेटर हेल्थ सर्व्हिसेस. त्यांच्या हेल्थ सर्व्हिसेस कशा आहेत, बेटर आहेत. ह्या शॉर्ट टर्मसाठी सांगितलं का? नाही. तिथे कसं सांगितलं, लाँग टर्म सांगितलं. लाँग टर्मसाठी सांगितलं. ठीक आहे. मग आपला नेक्स्ट ऑप्शन आहे बघा मायग्रेशन रेट. मायग्रेशन रेट म्हणजे काय बघा, मायग्रेशन रेट म्हणजे मायग्रेशन रेट म्हणजे नंबर ऑफ नंबर ऑफ पीपल इन ऑर आउट ऑफ अँड कम्युनिटी पर 1000 पीपल.
पर 1000 पीपल. म्हणजे एखादी जी कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीमधून किती लोकं बाहेर गेली आणि किती लोकं आत गेली आणि किती 1000 लोकांमागे किती लोकं बाहेर गेली आणि 1000 लोकांमागे किती लोकं आत आली, त्याला आपण काय म्हणतो मायग्रेशन रेट म्हणजेच काय लोकं किती मायग्रेट झाली. आपण बघतो की काय होतं, बिहारमधून लोकं मुंबईला जातात, कोलकात्याला जातात, ठीक आहे. त्यानंतर यूपीमधून लोकं बिहार आणि मुंबईला येतात. का येतात? कारण त्यांना काय हवा असतो? रोजगार हवा असतो. म्हणून ती लोकं काय करतात? मायग्रेशन करतात. तर मायग्रेशन जे आहे, हे हेल्थचं इंडिकेटर आहे का? हेल्थचं इंडिकेटर आहे का? हे हेल्थचं इंडिकेटर नाहीये. हे कशाचं इंडिकेटर आहे? रोजगार, तिथल्या सोयी-सुविधा यांचं इंडिकेटर आहे. म्हणून मायग्रेशनला आपण हेल्थ इंडिकेटर म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. ठीक आहे. म्हणून मायग्रेशन हे आहे, हे डू नॉट डू नॉट मेजर डू नॉट मेजर मॉर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी, मॉर्बिडिटी, फर्टिलिटी, ठीक आहे. फर्टिलिटी त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर काय? सॉरी मॉर्टॅलिटी, मॉर्बिडिटी आणि फर्टिलिटी आणि जे काही हेल्थ इंडिकेटर आहे, ठीक आहे. जे काही हेल्थ इंडिकेटर आहे. ते काय करत नाही, मोजत नाही आहे. म्हणून याला आपण काय म्हणू शकत नाही, हेल्थ इंडिकेटर म्हणू शकत नाही. बघा, डेथ रेट आपल्याला काय सांगतं मॉर्टॅलिटीबद्दल सांगतं, जे की कशाच्या रिलेटेड आहे, हेल्थच्या रिलेटेड आहे. आपण याच्यावर काय विचारलंय, हेल्थ स्टेटसबद्दल विचारलेलं आहे. पण मॉर्टॅलिटी काय सांगतं आपल्याला, एखाद्याची कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीमध्ये किती लोकं जे आहेत ते मृत्यू पावतात, हे आपल्याला सांगतं. कोण मॉर्टॅलिटी, जे की कशाच्या रिलेटेड आहे, हेल्थच्या रिलेटेड आहे. बर्थ रेट काय सांगतं, की एका कम्युनिटीमध्ये प्रत्येक 1000 माणसांमागं किती जे आहे ते बर्थ होत आहेत आणि ते लाईव्ह बर्थ होत आहेत. हे कोण सांगतं आपल्याला? बर्थ रेट सांगतं. म्हणजे हे पण आपल्याला हेल्थबद्दल बोलतो. लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे, ती आपल्याला लाँग टर्म हेल्थबद्दल बोलते. पण मायग्रेशन जे आहे, ते आपल्याला हेल्थबद्दल बोलत नाही. लोकं फक्त हेल्थसाठी मायग्रेट होतात का? नाही. त्यांचे हेल्थचं मायग्रेट होण्याची जी कारणं असतात, ती भरपूर कारणं असू शकतात. त्यामुळे फक्त हेल्थचं स्टेटस आहे, ते दाखवणारं कुठलं नाही याच्यापैकी, तर मायग्रेशन हे नाही. आपल्याला काय विचारलं होतं? एक्सेप्ट विचारलं होतं. ठीक आहे. डी जे आन्सर असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मोस्ट डेंजरस इफेक्ट ऑफ मिझोप्रोस्टॉल. ठीक आहे. आपल्याला कशाबद्दल विचारलं आहे? मिझोप्रोस्टबद्दल विचारलेलं आहे. मिझोप्रोस्ट. मिझोप्रोस्ट काय आहे? हा एक प्रोस्टाग्लॅंडिन इव्हन एनालॉग आहे. इव्हन एनालॉग आहे. याचे युजेस आपण कुठं-कुठं करतो बघा. ठीक आहे. याचे युजेस आपण कुठं-कुठं करतो? मेडिकल अबॉर्शनमध्ये करतो. मेडिकल अबॉर्शनमध्ये करतो. त्याच्यानंतर आपण काय करतो? सर्व्हायकल रायपनिंगमध्ये करतो. त्यानंतर कुठे करतो? इंडक्शन ऑफ लेबर इंड्यूस करण्यासाठी आपण काय यूज करतो? काय यूज करतो? मिझोप्रोस्टॉल यूज करतो. त्याच्यानंतर आपण पी-पी-एचच्या मॅनेजमेंटसाठी मॅनेजमेंटमध्ये यूज करतो आणि शेवटचं म्हणजे मॅनेजमेंट ऑफ मिस्ड मिस्ड ऑर इन्कम्प्लीट अबॉर्शन. जे इन्कम्प्लीट आणि मिस्ड अबॉर्शन आहे त्याच्यासाठी काय करतो आपण? मिझोप्रोस्टॉलचा यूज करत असतो. मिझोप्रोस्टॉल नेमकं करतं काय? तर ते काय करतं? त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर विचारलं आपण, तर ते काय करतं? इन्क्रीज युटेराइन टोन म्हणजेच काय करतं? युटरसमध्ये काय करतं? टोन जे आहे म्हणजे काय कॉन्ट्रॅक्शन जे आहे, ती जी आहे ते काय करतं? वाढवतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्शनची स्पीड पण वाढवतं आणि कॉन्ट्रॅक्शनचा जो फोर्स आहे तो पण वाढवतो. कोण? मिझोप्रोस्टोल. ठीक आहे. त्याच्यानंतर ते काय करतं? एक्सपेल युटेराइन कंटेंट. ठीक आहे. काय होतं? ही जी टोन आहे ती जो वाढल्यामुळे काय होतं? युटेरमधला जो कंटेंट आहे तो काय निघतो? बाहेर निघतो. हे झालं आपली फर्स्ट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. सेकंड मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये ते काय करतं? सर्व्हिक्सला काय करतं? सॉफ्ट करतं. सॉफ्ट करतं जेणेकरून काय होतं? तुमचं सर्व्हिक्स जे आहे ते डायलेट होतं. म्हणजे तुमचं वरून युटरस प्रेशर देत आहे. खालून तुमचं सर्व्हिक्स सॉफ्ट झाल्यामुळे ते डायलेट होत आहे. म्हणून जे काही तुमच्या युटरसमधला कंटेंट असेल ते काय करतं? ते बाहेर टाकून देण्याचं काम कोण करतं? आपलं मिझोप्रोस्टॉल करत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक त्याचा मेसोप्रोस्टॉलचा यूज होतो तो म्हणजे गॅस्ट्रिक सिस्टममध्ये. ठीक आहे. गॅस्ट्रिकमध्ये काय यूज होतो? ते काय करतं? म्युकस प्रोडक्शन वाढवतं. म्युकस प्रोडक्शन वाढवतं. म्हणून जे आहे ते पेप्टिक अल्सर डिसीजमध्ये काय केलं जातं? मिझोप्रोस्टॉलचा यूज केला जातो. पण जास्त करून जे आहे त्याचा मिझोप्रोस्टॉल यूज जो आहे तो गायनेकॉलॉजीमध्ये होतो. जी-आयमध्ये याचा एवढा यूज कोणीही करत नाही जनरली. ठीक आहे. जी-आयमध्ये त्याचा यूज कोणी करत नाही. पण त्याचा हा एक चांगला यूज आहे पेप्टिक अल्सर डिसीजमध्ये. हे बघा, मिझोप्रोस्टॉल मी तुम्हाला काय सांगितलं, त्याचे मेकॅनिझम ॲक्शन काय-काय सांगितले मी तुम्हाला. एक तर ते युटेराइनचं टोन वाढवतं, म्हणजेच कॉन्ट्रॅक्शनची स्पीड आणि कॉन्ट्रॅक्शनची जो फोर्स आहे, ते दोन्ही पण वाढवतात आणि ते वाढवल्यामुळे काय होतं, की तुमचं जे युटरसमधले जे कंटेंट आहे, तो एक्सपेल आउट होतो आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने अजून एक काय काम करायला लागतं, ते म्हणजे त्यांची सर्व्हिक्स सॉफ्ट करण्याची जी एबिलिटी आहे, ती आहे मिझोप्रोस्टॉल जवळ. सर्व्हिक्स सॉफ्ट झाल्यामुळे काय होतं, सर्व्हिक्स डायलेट होतो, वरून तुमची युटरस कॉन्ट्रॅक्शन होत आहे. जो काही तुमच्या युटरसमध्ये कंटेंट असेल, मग तो फिटस असू द्या, प्लासेंटा असू द्या, तो काय होतो, बाहेर निघून जातो किंवा एखाद्या
सेल डेब्रिज असतील, काही रिमेनिंग टिश्यू जो असेल युटरसमध्ये तो काय होतो बाहेर निघून जातो. ठीक आहे. हे कोण काम करतं? मिझोप्रोस्टॉल जे काम आहे ते करत असतं. पण जेव्हा आपण डोसेस बघतो सॉरी जेव्हा आपण काय बघतो? डोसेस बघतो. जेव्हा आपण डोस बघतो डोस कशाचा? मिझोप्रोस्टॉलचा. तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं? जेव्हा आपण काय करतो? आता वेगवेगळ्या यूज आहेत. ठीक आहे. आपण यूज काय सांगितले? एक तर मेडिकल अबॉर्शनमध्ये, त्यानंतर सर्व्हायकल रायपनिंगमध्ये, इंडक्शन ऑफ लेबरमध्ये, पीपीएचच्या मॅनेजमेंटमध्ये आणि मॅनेजमेंट ऑफ मिस्ड अँड इन्कम्प्लीट अबॉर्शन. तर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण काय करणार, त्याचा यूज करणार, त्याचा डोस जो आहे तो काय करतो? व्हॅरी करत असतो. तर जेव्हा आपण अबॉर्शनमध्ये जेव्हा आपण काय करतो? मिझोप्रोस्टॉलचा यूज करतो, तेव्हा आपण किती द्यायला पाहिजे? 400 ते 800 मायक्रोग्राम जे मिझोप्रोस्टॉल आहे, ते आपण काय करायला पाहिजे? एकतर व्हजायनली द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे किंवा सबलिंग्युअल द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर अबॉर्शन जेव्हा आपल्याला करायचं असतं, मेडिकल अबॉर्शन जेव्हा आपल्याला करायचं असतं, कशासाठी? आणि ते कुठली मेथड यूज करून? फार्माकोलॉजिकल मेथड. ठीक आहे. सर्जिकल मेथड पण असतात आणि फार्माकोलॉजिकल मेथड पण असतात. मग सर्जिकलमध्ये तुमचं काय येतं? DNC येतं. ठीक आहे. डायलेटेशन अँड क्युरिटेज, डायलेटेशन अँड इव्हॅक्युएशन हे काय येतं? तुमच्या सर्जिकल मेथडमध्ये येतं. आणि पण जेव्हा आपल्याला मेडिकली करायचं असतं, फक्त टॅब्लेट्स देऊन जर आपल्याला अबॉर्शन करता येत असेल, तेव्हा आपण काय करतो? मिझोप्रोस्टॉल आणि मिफेप्रिस्टोल दोघांचं काय करतो? कॉम्बिनेशन यूज करतो. मग आपण काय करतो? 400 ते 800 mg जी मिझोप्रोस्टॉल जे आहे ते व्हजायनली देतो आणि त्याच्यानंतर 24 अवर्स नंतर त्याच्यानंतर 24 अवर्स नंतर आपण काय करतो? मिफेप्रिस्टोन देतो. ठीक आहे. मिफेप्रिस्टोन देतो. ते किती देतो आपण? 200 mg देतो. ठीक आहे. 200 mg इथे MCG आहे हां, लक्षात ठेवायचं. MCG आहे आणि जे मिफेप्रिस्टोन जो आहे ते कसं आहे? MG मध्ये आहे. ठीक आहे. हे झालं आपल्या त्याच्यासाठी मेडिकल अबॉर्शनसाठी. काय करायचंय? 400 ते 800 mg काय करायचं? व्हजायनली द्यायचं आणि त्याच्यानंतर मिफेप्रिस्टोन जे आहे ते 24 तासाच्यानंतर किती द्यायचं आहे? 200 mg एवढं द्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे बघा, जेव्हा आपल्याला काय करायचं असतं? इंडक्शन करायचं असतं. लेबरचं इंडक्शन जेव्हा आपल्याला करायचं. ठीक आहे. इंडक्शन ऑफ लेबर जेव्हा करायचं असतं, तेव्हा डोस किती असायला पाहिजे? तेव्हा आपण काय करायला पाहिजे? 25 MCG द्यायला पाहिजे व्हजायनली. आणि हे किती 4 ते 6 तासानंतर आपण काय करायचंय 4 टू 6 अवर्सनी काय करायचं आपण रिपीट करू शकतो. जर इंडक्शन काय असतील स्ट्रॉंग असतील तर आपण काय करायचं आहे सॉरी म्हणजे कॉन्ट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असतील जेवढे आपल्याला कॉन्ट्रॅक्शन पाहिजे तेवढे जर आपल्याला मिळाले तर काय करायचं आहे नेक्स्ट डोस द्यायचा नाहीये आणि जर खूप जास्त कॉन्ट्रॅक्शन यायला लागलं याचा अर्थ काय आहे तुमच्याकडे म्युझोप्रोस्टोल तुम्हाला टॉक्सिसिटी होऊ शकते आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे प्रिपेअर्ड राहायचं आहे. आणि जर तुम्ही इंडक्शन ऑफ लेबर करताना जर तुम्ही काय केलं खूप जास्त काय केलं मिझोप्रोस्टॉल ॲडमिनिस्टर केलं. मिझोप्रोस्टॉल जो आहे तो खूप जास्त तुमच्याकडून ॲडमिनिस्टर झाला तर जे आहे मदरमध्ये काय होऊ शकतं युटेराइन जी आहे ती टोन जी आहे ती खूप जास्त वाढू शकते आणि युटेराइन टोन वाढली मिझोप्रोस्टॉलचं काम मी तुम्हाला सांगितलं ते काय करतं एक तर स्पीड पण वाढवतं कॉन्ट्रॅक्शनची आणि जे आहे तो फोर्स पण वाढवतं. त्याच्यामुळे काय होऊ शकतं तुमचं युटरस जे आहे ते रप्चर होऊ शकतं. युटरस रप्चर होऊ शकतं आणि हे काय वन ऑफ द साइड इफेक्ट काय आहे? वन ऑफ द साइड इफेक्ट ऑफ मिझोप्रोस्टॉल जो की कसा आहे खूप खूप म्हणजे खूप डेंजरस आहे. कसा आहे? खूप डेंजरस आहे. कुणाचा साइड इफेक्ट आहे? मिझोप्रोस्टॉलचा. त्यानंतर थर्ड यूज बघूया आपण. तो कुठला आपण यूज करतो? थर्ड तो म्हणजे पीपीएच. पीपीएच मध्ये पण काय करतो आपण मिझोप्रोस्टॉल वापरतो. तो किती वापरतो आपण 600 MCG देतो आपण. आयदर आपण ओरली देतो किंवा आपण 800 ते 1000 MCG आपण काय करतो रेक्टली देतो. ठीक आहे. रेक्टली देतो. 600 एमजी ओरली किंवा 800 ते 1000 एमजी रेक्टली हे काय आहे? हे काय आहे? मोस्ट कॉमनली युज्ड आणि हे काय आहे? मोस्ट इफेक्टिव्ह आहे. जेव्हा म्युझोप्रोस्टॉल आपण रेक्टल रूटने देतो, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं चांगले जे आहे त्याचे काय इफेक्ट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात कशामध्ये? पीपीएचमध्ये. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं होतं, जे काही अबॉर्शन आहेत, मिस्ड अबॉर्शन ऑलरेडी काय झालेलं आहे, अबॉर्शन झालेलं आहे. ड्यू टू बच्चू काय झालंय, ऑलरेडी डेथ झालेला आहे, पण काय आहे, अंदरच आहे. ठीक आहे, उदराच्या आतच आहे. त्याला आपण काय म्हणतो, मिस्ड अबॉर्शन. आणि त्यानंतर इन्कम्प्लीट अबॉर्शन. इन्कम्प्लीट अबॉर्शन म्हणजे काय, बेबीचे काही पार्ट्स जे आहेत ते बाहेर आलेले आहेत आणि काही पार्ट जे आहेत ते युटरसमध्ये अडकलेले आहेत. त्याला आपण काय म्हणतो, इन्कम्प्लीट अबॉर्शन म्हणतो. अशा वेळेस आपण काय करू शकतो, मिझोप्रोस्टॉल देऊ शकतो का? कारण मिझोप्रोस्टॉलची प्रॉपर्टी काय आहे, सर्वाइकल डायलेटेशन आणि काय आहे, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवणं, युटराइन टोन वाढवणं. जसं डायलेशन जर आपण एक वेळेस केलं आणि डायलेशन त्याच्यानंतर वरून जर आपण फोर्स दिला, तर काय होऊ शकतं, जे काही रिमेनिंग प्रोडक्ट्स जे आहेत युटरसमध्ये, ठीक आहे, ते काय होतात, बाहेर निघून जातात. तर मिस्ड अबॉर्शन आणि इन्कम्प्लीट अबॉर्शनमध्ये आपण किती द्यायला पाहिजे? 600 ते 800 MCG
द्यायला पाहिजे. कसं द्यायला पाहिजे? व्हजायनली द्यायला पाहिजे किंवा सबलिंग्युअल द्यायला पाहिजे. ठीक आहे. ज्या टॅब्लेट्स आहेत त्या द्यायला पाहिजे. तर आपण काय बघितलं आतापर्यंत? आतापर्यंत आपण मिझोप्रोस्टॉल काय बघितलं? त्याचे युजेस बघितले, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं आणि त्याचे डोसेस बघितले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघूया? आता साइड इफेक्ट बघूया. जो की आपल्याला क्वेशनमध्ये विचारलेला आहे. साइड इफेक्टमध्ये जर बघायला गेलं, तर आपल्याला इथं बघायला मिळतं नॉझिया आणि व्हॉमिटिंग हे अगोदर लिहून ठेवायचं. कारण एवढं आपल्याला माहित आहे. कुठल्या पण ड्रग्जमध्ये तुम्ही काय करणार नॉझिया आणि व्हॉमिटिंग साइड इफेक्ट लिहिणार मला माहित आहे. त्यामुळे मी हे अगोदरच लिहून टाकेन. ठीक आहे. फक्त काय करू नका जे अँटी एमेटिक्स आहेत, जसं की ऑनडेम वगैरे ऑनडेम त्याच्यानंतर जे अँटासिड्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर जे अँटासिड्स आहेत अँटासिड्समध्ये फक्त हे लिहू नका का? कारण हे त्याच्यावरची ट्रीटमेंट आहे. तर नाहीतर काय करणार तुम्ही ऑनडेम आणि ऑनडेमचा साइड इफेक्ट नॉझिया आणि व्हॉमिटिंग लिहिणार. तसं नाही ऑनडेम त्याच्यासाठी केला जातो. ठीक आहे. तर साइड इफेक्ट काय बघायला मिळतो आपल्याला नॉझिया, व्हॉमिटिंग आणि तुमचा अजून एक फेव्हरेट तो म्हणजे डायरिया. ठीक आहे. हा काय होऊ शकतो कधी-कधी खूप सिव्हिअर होऊ शकतो. म्हणून हा पण एक सीरियस कॉम्प्लिकेशन आहे. त्याचबरोबर जे आहे ते मोस्ट सीरियस कॉम्प्लिकेशन साइड इफेक्ट जो आहे तो म्हणजे आहे युटेराइन रप्चर. युटेराइन रप्चर जो आहे तो खूप मोठा साइड इफेक्ट आहे. का? कारण जर रप्चर झालं तर तुमचं काय होऊ शकतं मदर जी आहे ती पी-पी-एचमध्ये जाऊ शकते आणि त्याच्यानंतर तिला मॅनेज करणं खूप अवघड होतं. एवढं अवघड करणं होतं की आपल्याला काय करायला लागते पेशंटची जी आहे ती हिस्टेरेक्टॉमी करायला लागते. म्हणजे युटर्स आपल्याला पूर्ण काढून टाकावा लागू शकतो. ठीक आहे. जर तो रिपेअर करण्याच्या पलीकडे गेलेला असेल, रप्चर जर खूप जास्त असेल, तर आपल्याला हिस्टेरेक्टॉमीशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. म्हणून जेव्हा मेसोपोस्टाल येत असतो, तेव्हा एक नर्सिंग नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी आपली तिथे काय आहे? आपली नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की आपण काय करायला पाहिजे? असेस युटेराइन कॉन्ट्रॅक्शन मग त्याचा आपण काय करायचं रेट, ठीक आहे. रेट आणि फोर्स दोन्ही पण काय करायचं तिथे असेस करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया, की जे मेसोपोस्टाल तो कॉन्ट्रा इंडिकेटेड कुठल्या केसमध्ये आहे. तो आहे प्रिव्हियस एल-एस-सी-एसमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. का? कारण जी एखादी मदर आहे, तिला काय आहे प्रिव्हियस एल-एस-सी-एसचा फॉर एक्झाम्पल हे तिचं युटरस आहे. ठीक आहे. हे जे तिचं युटरस आहे आणि तिचं काहीतरी प्रिव्हियस एल-एस-सी-एसचा फॉर एक्झाम्पल स्कार आहे. ठीक आहे. मग इथे काय केलं होतं तुम्ही जेव्हा ती फर्स्ट टाईम जेव्हा ती एल-एस-सी-एसला आली होती, तेव्हा तुम्ही काय केलं होतं इन्सिजन घेतले होते आणि त्याला काय केलं होतं तुम्ही टाके मारले होते. ठीक आहे. तुम्ही सुचर केलं होतं. पण आता जेव्हा ती काय केली तुमच्याकडे सेकंड टाईम तुमच्याकडे काय आलेली आहे ती मदर इन लेबर आलेली आहे आणि यावेळेस जर तुम्ही तिला नॉर्मल ट्रायल देत असाल, नॉर्मल डिलिव्हरीसाठी ट्रायल देत असाल आणि जर तुम्ही तिला मिझोप्रोस्ट दिलं आणि मिझोप्रोस्टने काय केलं हे जे न्यूट्रल साइडचं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवलं. पण हा जो पोर्शन आहे तो आता पण वीक आहे आणि इथे काय होऊ शकतं, ह्या स्कारवरून काय होऊ शकतं, युटेरस रप्चर होऊ शकतो. युटेरस काय होऊ शकतो, रप्चर होऊ शकतो. म्हणून ज्या प्रिव्हियस मदर्स आहेत, प्रिव्हियस एल-एस-सी झालेल्या मदर आहेत, त्यांना मेसोपोस्टाल आपण देऊ शकतो का? देऊ शकत नाही. त्याचबरोबर आपण फिटल डिस्ट्रेस असेल तर फिटल डिस्ट्रेस फिटल डिस्चार्ज पण देऊ शकत नाही का? कारण फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढणार आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढल्यामुळे काय होणार, तुमचा जो प्लाझेंटा आहे, तुमचा जो प्लासेंटा इथे अटॅच आहे, या प्लासेंटाला काय होणार, तुमचा जास्त फोर्स होणार. त्यानंतर ही कॉर्ड आहे, या कॉर्डवर पण प्रेशर होणार आणि याच्यामुळे काय होणार, बेबीमध्ये ॲस्फेक्सिया होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. त्यानंतर जर मदर जी आहे ती ॲक्टिव्ह लेबरमध्ये आहे. ऑलरेडी ॲक्टिव्ह लेबरमध्ये आहे आणि तिला कशा आहेत खूप स्ट्राँग आहेत कॉन्ट्रॅक्शन्स आहेत. तर आपण काय करू शकत नाही त्या मदरला जे आहे ते मिझोप्रोस्टाल देऊ शकत नाही. कारण जे ऑलरेडी स्ट्राँग कॉन्ट्रॅक्शन आहेत आपण अजून स्ट्राँग कॉन्ट्रॅक्शन केलं तर युटेरस तुमचा 100% फुगणार आहे. म्हणून जे आहे ते आपल्याला युटेरस फुटू न देणे हे आपले काय आपली प्रायमरी तिथं आपली नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे इन द पेशंट हू इज रिसिव्हिंग मिझोप्रोस्टाल टॅब्लेट्स. ठीक आहे. मग ते रेक्टली, ओरली, सबलिंग्युअली कुठल्या पण रूटने जाऊ दे. पण आपलं काम काय आहे तिथे तिथे जे आहे मदरला असेच करणं कशासाठी युटेराइन रप्चरच्या साइन अँड सिम्प्टम्ससाठी आपण तिला ऑलरेडी काय करायला पाहिजे तिचे जे कॉन्ट्रॅक्शन्स आहेत ते किती मिनिटानंतर रिपीट होतात त्यांचा फोर्स कसा आहे ठीक आहे हे आपण बघितलं पाहिजे. तर क्वेश्चन बघा काय म्हणतो आपल्याला मोस्ट डेंजरस साइड इफेक्ट ऑफ मिझोप्रोस्टाल. तर ऑप्शन आहे आपला ब्लडी डायरिया, व्हॉमिटिंग, युटेराइन रप्चर आणि हॅल्युसिनेशन. तर मोस्ट डेंजरस कुठला आहे युटेराइन रप्चर जो आहे तो मोस्ट डेंजरस साइड इफेक्ट म्हणजे आपण काय करू शकतो काउंट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A standard way to calculate the due date of pregnancy is done by ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला चार्ली रूल, सेकंड दिला नेग्लिज रूल, थर्ड दिला स्नेल्स रूल आणि फोर्थ दिला आपल्याला रूल ऑफ 9. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं एक प्रेग्नंट मदर आलेली आहे आपल्याकडं आणि आपल्याला काय करायचं तिचा प्रेग्नन्सीची काय करायची आहे डेट कॅल्क्युलेट करायची आहे. तर ते डेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा प्रेग्नन्सी डेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण यूज करतो तो म्हणजे कुठला नेग्लिज फॉर्म्युला. ठीक आहे. नेग्लिज फॉर्म्युला. हा फॉर्म्युला काय सांगतो ॲड एल-एम-पी जी आहे एल-एम-पी मध्ये काय करा ॲड करा 9 मंथ आणि काय करा 7 डेज.
ठीक आहे. एल-एम-पी म्हणजे काय? लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड. आपण काय करू शकता, ई-डी-डी एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी कॅल्क्युलेट करत असताना त्या मदरला काय विचारायचं, बघा तुझा लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियडचा जो फर्स्ट डे होता. एल म्हणजे काय? फर्स्ट डे ऑफ लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड. म्हणजे आपल्याला काय विचारायचं त्या मदरला, तुला जो लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड आला होता ना, तो कधी आला होता? मग ती सांगेल की बाबा मला या तारखेपासून या तारखेपर्यंत आला होता. म्हणजे ती जी या तारखेपासून स्टार्ट झाला होता, त्या तारखेच्या तुम्हाला डेट पकडायची आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एल-एम-पी मदरची काय केली, तुम्हाला एल-एम-पी मदरने सांगितलेली आहे, काय झालं 19 मार्च 2025 फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला सांगितलेले आहे. मग तुम्ही काय करायचं, त्याची ई तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. तर मग फर्स्ट स्टेप काय करायची, तुम्ही ह्या 19 मध्ये काय करायचे, 7 दिवस काय करायचे, ॲड करून घ्यायचे. ठीक आहे. 19 मध्ये 7 दिवस ॲड केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतं, 19 मध्ये 7 दिवस ॲड केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतं, 19 आणि 7 किती? 26. ठीक आहे. मग काय आलं आपलं 26 मार्च 2025. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करायचं आहे, 9 मंथ ॲड करून घ्यायचे आहेत. मार्च नंतर 9 मंथ ॲड केल्याच्यानंतर काय येतं आपलं, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजेच काय आहे 26 डिसेंबर 2025 ही काय येणार आपली ई-डी-डी येणार आहे. ई-डी-डी कधी येणार आहे? 26 डिसेंबर 2025. ठीक आहे. हे झाला आपला नेग्लिज फॉर्म्युला. तर ऑप्शनमध्ये काय आहे बघा, चार्ल्स रूल. ठीक आहे. चार्ल्स रूल काय नाही, गायनॅकमध्ये नाहीये कुठेच. हा चार्ल्स रूल कुठे बघायला मिळतो आपल्याला? फिजिक्समध्ये बघायला मिळतो. ठीक आहे. म्हणून हा पण आन्सर आपल्याला नाही आहे. नेग्लिज रूल आपला आन्सर आहे का? हो, करेक्ट आहे. स्नेलर चार्ट कुठे यूज करतात? व्हिज्युअल ॲक्युइटी जेव्हा आपण मोजतो, तेव्हा आपल्याला काय करायला जातं, स्नेलर चार्ट यूज करायला जातो. असा जो चार्ट असतो, ठीक आहे. या चार्टमध्ये काय असं असतात, हे असे अक्षर लिहिलेले असतात. ठीक आहे. म्हणजे हा काय असतो सर्वात मोठे, त्याच्यानंतर छोटे होत गेलेले असतात. त्याला आपण काय म्हणतो, स्नेलर चार्ट असं आपण म्हणतो. आणि रूल ऑफ 9 आपण कुठे यूज करतो? रूल ऑफ 9 यूज करतो आपण बर्नमध्ये. बर्नमध्ये टोटल बॉडी सरफेस एरिया किती बर्न झाला हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो, रूल ऑफ 9 यूज करू शकतो. म्हणून इथं आपला ऑप्शन बी जो आहे ते कसा असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर इन्फंट आयएम इंजेक्शन इज ॲडमिनिस्टर्ड ॲट. इन्फंटमध्ये आयएम इंजेक्शन जे आहे ते कुठं देणार आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन म्हणतो बघा मिडल ॲस्पेक्ट ऑफ मिड थाई. त्यानंतर बघा म्हणतोय बघा लॅटरल ॲस्पेक्ट ऑफ मिड थाई, लॅटरल ॲस्पेक्ट ऑफ अप्पर आर्म की लॅटेरल ॲस्पेक्ट ऑफ मिड थाई. ठीक आहे. तर बघा इन्फंटमध्ये जेव्हा आपण इंजेक्शन देतो तेव्हा आर्ममध्ये देतच नाही आपण, म्हणजे डेल्टॉइड वाला हा जो विषय आहे हा तर देतच नाही आपण, म्हणजे ऑप्शन सी जो आहे आपला आन्सर नाहीच आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण काय बघूया, की जे आयएम इंजेक्शन आहेत. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं आयएम इंजेक्शन कुठे द्यायचं? तर आयएम इंजेक्शन जे आहेत ते देताना आपण आपली जी निडल असली पाहिजे ती किती असली पाहिजे? 90 डिग्री अँगलमध्ये असली पाहिजे. ठीक आहे. 90 डिग्री काय असायला पाहिजे? तिचा अँगल पाहिजे. म्हणजे जर तुमची स्किन ही असेल तर तुमची निडल जी आहे, तुमची निडल करेक्ट अशी असली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमची काय येणार आहे वर अशी सिरिंज. ठीक आहे. जे आहे याच्या दोघांच्या मध्ये किती असायला पाहिजे? 90 डिग्रीचा अँगल असायला पाहिजे. हे आपल्याला कोण सांगतं? हे आपल्याला कोण सांगतं? आयएम इंजेक्शनचा रूल सांगतो. तर आपण जेव्हा आयएम इंजेक्शन देत असतो, तेव्हा आपल्याला काय आहे, आयएम इंजेक्शनच्या साइट्स बघायच्या आहेत. आयएम इंजेक्शन साइट. फर्स्ट आहे आपली व्हॅस्टस लॅटरलिस. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो अँटेरियर मिड थाई. अँटेरियर मिड थाई. ठीक आहे. अँटेरियर मिड थाई किंवा अँटेरो लॅटरल मिड थाई. मिड थाई. या व्हॅस्टस लॅटरल्समध्ये आपण मॅक्सिमम किती देऊ शकतो? 1 ते 3 एम-एल. ठीक आहे. 1 ते 3 एम-एल जे आहे ते आपण काय करू शकतो? इंजेक्ट करू शकतो. मॅक्सिमम किती इंजेक्ट करू शकतो? 1 ते 3 एम-एल इंजेक्ट करू शकतो. आणि हे काय आहे? बेस्ट फॉर इन्फंट्स. इन्फंटसाठी काय आहे? बेस्ट साइट्स आहे. का बेस्ट साइट आहे? कारण इन्फंटमध्ये काय असतं, इथं लार्जर मसल मास असतं. ॲज कम्पेअर टू अदर मसल जे आहे, याचं लार्जर काय असतं? मसल मास असतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ते म्हणजे इथे काय आहे? नर्व्ह अँड व्हेसल सप्लाय जो आहे, व्हेसलचा जो सप्लाय आहे तो कसा असतो? कमी असतो. जेणेकरून काय होईल तुमच्या नर्व्ह आणि व्हेसलला रप्चर व्हायचे काय असतात चान्सेस खूप कमी असतात. म्हणून आपण काय करतो इन्फंटमध्ये व्हॅस्टस लॅटरलिस जी मसल आहे ती यूज करतो. तिथे मॅक्सिमम आपण किती देऊ शकतो? 1 ते 3 एम-एल जे आहे ते मॅक्सिमम तिथे आपण इंजेक्ट करू शकतो. आणि त्याला आपण काय म्हणतो अँटेरो, आणि हे कुठे असते? अँटेरो लॅटरल मिड थाईला, व्हॅस्टस लॅटरलिस. सेकंड जी आहे साइड बघूया ती म्हणजे व्हेंट्रोग्लुटियल. ही आपण कुणामध्ये प्रिफर करतो? अडल्टमध्ये काय करतो आपण? प्रिफर करतो. ठीक आहे. ही अडल्टमध्ये प्रिफर करतो आणि जे 7 मंथ्स पेक्षा जास्त आहेत, ठीक आहे, 7 मंथ्स प्लस चाइल्ड आहेत आणि अडल्ट आहेत. ठीक आहे. अडल्ट आहेत. या दोघांमध्ये आपण काय करू शकतो? व्हेंट्रोग्लुटियल यूज करू शकतो. व्हेंट्रोग्लुटियलमध्ये आपण मॅक्सिमम किती इंजेक्ट करू शकतो? तर आपण 2.5 ते 3 एम-एल काय करू शकतो? मॅक्सिमम इंजेक्ट करू शकतो.
ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपली डेल्टॉइड. डेल्टॉइड्समध्ये जेव्हा आपण आयएम इंजेक्ट देतो तेव्हा आपण कुठे देतो? 2 to 3 फिंगर्स बिलो अॅक्रोमियॉन प्रोसेस. ठीक आहे. आणि ही जी आहे ती मोस्ट कॉमनली यूज होते. मोस्ट कॉमनली यूज्ड फॉर व्हॅक्सिन्स. व्हॅक्सिनसाठी मोस्ट कॉमनली यूज करण्यात आलेली कुठली आहे? डेल्टॉइड ही आहे. आणि व्हॅक्सिन जेव्हा आपण देतो तेव्हा आपण ॲस्पिरेट करतो का? नाही. व्हॅक्सिन जेव्हा ॲडमिनिस्टर करायचं असतं तेव्हा ॲस्पिरेट करायचं नाही. ठीक आहे. तर बघा आयएम इंजेक्शनमध्ये आपण आतापर्यंत काय-काय बघितलं? आयएम इंजेक्शन आपण कुठले-कुठले देऊ शकतो? सॉरी, कुठल्या-कुठल्या साइटला देऊ शकतो? मग तुम्ही व्हॅक्टस लॅटरलिसला देऊ शकता आणि व्हेंट्रोग्लुटियलला देऊ शकता आणि डेल्टॉइडला देऊ शकता. व्हॅक्टस लॅटरलिस जे आहे ते इन्फंटसाठी बेस्ट आहे आणि व्हेंट्रोग्लुटियल जे आहे ते अडल्टसाठी बेस्ट आहे. ठीक आहे. पण व्हेंट्रोग्लुटियल आणि डेल्टॉइड या दोन्हीमध्ये जेव्हा आपण बघतो तर डेल्टॉइडमध्ये आपण ही पण कुणामध्ये देतो? आपण अडल्टमध्ये देतो. ही काय करतो? अडल्टमध्ये देतो. ही जी आहे व्हेंट्रोग्लुटियल ही 7 मंथ प्लसमध्ये पण आपण यूज करू शकतो. आणि इथे जे आहे डेल्टॉइडमध्ये जे आहे आपण किती इंजेक्शन देऊ शकतो? 0.5 ml ते 1 ml एवढंच इंजेक्ट जे आहे ते आपण मॅक्सिमम करू शकतो इन डेल्टॉइड मसल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. For a client diagnosed with epistaxis, which intervention would be included in the care plan? म्हणजे काय झालं, एका क्लायंटला काय आहे? एपिस्टॅक्सिस आहे. एपिस्टॅक्सिस आहे म्हणजे काय त्याचं नेझल ब्लीड आहे त्याला. नेझल ब्लीड आहे आणि आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला विचारलेलं आहे. परफॉर्मिंग सेव्हरल ॲब्डॉमिनल थ्रस्ट. आपण ॲब्डॉमिनल थ्रस्ट द्यायला पाहिजे का? कंप्रेसिंग द नोज टू द सेप्टम फॉर 5 to 10 मिनिट्स. म्हणजे आपण काय करायचं, नाकाचं जे हे सेप्टम आहे पुढचं ते काय करायचं 5 ते 10 मिनिटं काय करायचं दाबून धरायचं आहे. अप्लाइंग आईस कॉलर टू द नेक एरिया. आईस पॅक जे आहे ते कुठं? नेक एरियाला अप्लाय करायचं आहे. आणि फोर्थ ऑप्शन म्हणतोय एन्करेज वॉर्म सलाईन गार्गल. हा जो क्वेश्चन आहे तुमच्यासाठी होमवर्क असेल. हे क्वेश्चन जो आहे तुम्ही काय करायचं उद्या मला काय करायचं आज याचं कमेंटमध्ये आन्सर सांगायचं आणि वाचून पण यायचं आहे. जे की मी काय करणार आहे उद्याचा जो माझा नेक्स्ट लेक्चर असेल माझं त्या लेक्चरमध्ये काय करेल मी हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर आपला जो आजचा CHUचा सीरीज आहे तो आपण इथे संपवूया. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया. त्याचबरोबर आपली जी त्रिशूला सीरीज आहे आणि दुसरी कुठली आहे ब्रह्मास्त्र सीरीज आहे. ब्रह्मास्त्र सीरीज आहे. इथे पण आपण काय करतोय चांगला कंटेंट देत असतो आणि सर जे आपल्या सगळ्या तिन्ही सीरीज आहेत त्या कशा आहेत तर फ्री ऑफ कॉस्ट आहेत. कुठलीही कॉस्ट आपण घेत नाही. आपण नोट्ससाठी पैसे घेत नाही, आपण MCQसाठी पैसे घेत नाही, आपण कुठल्याही गोष्टीसाठी पैसे घेत नाही. आपली जी पूर्ण जी टोटल सर्व्हिस आहे ती पूर्णपणे कशी आहे फ्री आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता याचा आस्वाद घेऊ शकता. ठीक आहे. तर तोपर्यंत काय करा नोट्स बनवा, अभ्यास करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.